आणि आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे कोकण रेल्वेने वाहतूक करणाऱ्यांसाठी। कारण कोकण रेल्वे मार्गावरती पेडणे इथे बोगद्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्यातून भूगर्भातूनही पाणी मोठ्या प्रमाणात येते, त्यामुळे कोकण रेल्वेला फटका बसलाय। कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या, तर काही रेल्वे गाड्या या उशिराने धावतायत, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतोय। कोकण मार्गावरती धावणाऱ्या गाड्या ठिकठिकाणी थांबून आहेत। कोकण रेल्वेचे कर्मचारी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शक्य ती मदत करतायत। ही दृश्य आपण बघतोय, भूगर्भातून पाणी येते आणि हे पाणी किंवा ह्या पाण्यामुळे निर्माण होणारा राडा रोडा बाजूला करण्याचं मोठं आव्हान या कर्मचाऱ्यांसमोर आहे। रेल्वे ट्रॅक जो आहे त्या रेल्वे ट्रॅकमधूनच हे पाणी येत असल्यामुळे तातडीनं इथे जमा झालेला राडा रोडा हा बाजूला केला जातोय। मात्र या भागातून आता रेल्वे वाहू शकणार नाही। कोकण रेल्वेचा आपल्याला कल्पना आहे, 2 रूट आहेत कोकण रेल्वेचे, 2च मार्ग आहेत ये-जा करण्यासाठीचे आणि बोगद्यातला हा मार्ग आहे। नशिबानं ही बाब रेल्वेच्या एका मोटरमनच्या लक्षात आली आणि त्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला। अधिक माहिती घेऊयात, गुरुप्रसाद दळवी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, आपण बघतोय की तातडीचे प्रयत्न सुरू आहेत, अगदी पहाटेपासून तो राडारोडा तो बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत, मात्र भूगर्भातून पाणी येते। काय सध्याचे अपडेट्स मिळत आहेत? प्रज्ञा, नक्कीच खरं सांगायचं झालं तर एकंदरीत जे पेरणे स्टेशन आहे त्या तिथेमध्ये जो टर्नेल आहे त्या टर्नेलमध्ये काल संध्याकाळपासून अगदी जोरदार पाणी यायला सुरुवात झालं आणि त्यानंतर सगळी ही रेल्वेची वाहतूक आहे ती विस्कळीत झाली होती। त्यानंतर रात्री 10:30 नंतर परत ही पूर्ण सुरळीत करण्यात आली होती। त्यानंतरच्या ह्याच्यानंतर परतही गाड्या टर्नेलमध्ये जास्त प्रमाणात पाणी आल्यानंतर ते मात्र परत बंद करण्यात आल्या गाड्या। कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा पाणी भरलं। पाणी भरल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूकही पुन्हा बंद झाली। मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या, तर काही ट्रेन्स मार्ग बदलण्यात आलेले आहेत। कोकण रेल्वे प्रशासनाने ही आपल्याला अशी माहिती दिलेली आहे। वंदे भारत एक्सप्रेस असेल, जनशताब्दी असेल, मांडवी एक्सप्रेस असेल, मुंबई CST मंगळूर एक्सप्रेस असेल, याही गाड्या मात्र रद्द करण्यात आल्यात प्रज्ञा। आणि निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत त्या अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत प्रज्ञा। अगदी गुरुप्रसाद, खरं तर कोकण मार्गावरती नेहमी आपण बघतो की थोडासा उशीर विलंब हा नेहमीच आहे, मात्र अशा पद्धतीनं बोगद्यात भूगर्भातून येणारं पाणी ही खरं तर मोठी समस्या आहे। काय तोडगा रेल्वे प्रशासनानं यावरती काढण्याचं ठरवलेलं आहे, कळू शकलंय का? नक्कीच प्रज्ञा, एकंदरीत इथले जे इंजिनियर्स आहेत रेल्वेचे, ते इंजिनियर्स काल संध्याकाळपासून आपले प्रयत्न चालू केलेले आहेत त्यांनी, आणि टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे हा प्रॉब्लेम त्यांना मिळत नाही असं रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळते। मात्र काही साधारण 1-1.5-2 दिवसाच्या आत हे काम पूर्ण होईल असं प्रशासन माहिती देते। नक्कीच, मात्र या मार्गावरती खोळंबलेल्या ज्या गाड्या आहेत त्या जवळपास 4 ते 5 लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, त्यांचं काय केलं जाणार आहे? प्रशासनाकडून अद्याप तरी या गाड्या सुरळीत करण्याचं काही माहिती मिळालेली नाही प्रज्ञा। नक्कीच, कारण एकीकडे आपण जर बघितलं तर रेल्वेमधला पाणीसाठा ही हा अत्यल्प असतो, मर्यादित असतो आणि अशा वेळेला लोक गाड्यांमधनं अडकून पडतात। यासाठी अर्थातच रेल्वे प्रशासनानं काहीतरी नियोजन केलेलं असेल। तुम्ही रेल्वे प्रशासनाकडनं या संदर्भातली माहिती ही नक्की जाणून घ्याल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी गुरुप्रसाद।